नमस्कार मंडळी, मी नागेश माळी. स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आहे सध्या बार्शीमध्ये आणि बार्शीमध्ये मार्केट यार्डात आणि मार्केट यार्डात पार्किंगमध्ये आणि थांब पार्किंग दाखवतो. हे सगळं दिसतं, हे सगळं पार्किंग आहे. मार्केट यार्डाचं पार्किंग आहे, अगदी मोठं पार्किंग आहे. आणि ही आपली गाडी. तर विषय काय झाला, मी आलो रात्री 8 वाजता. 8 वाजता आलेली गाडी आणि आपण आणला होता शेवगा दिसते का, ते आणलं शेवगा. त्यामुळं काल आलतो रात्री, त्यामुळे काय काल गाडी झाली नाही खाली. आज म्हणले 9 वाजता करतो म्हटलं खाली. आता 10 वाजलं तरी अजून काय त्याचा पत्त्या नाही. तरी पण फोन म्हटला करतो, फोन केला ये म्हटला. आणि काय रात्री 8 वाजता आलतो. 8 वाजता आलेलं इथं गाडी लावली पार्किंगमध्ये आणि 8 वाजता आलतो. आणि त्यामुळे अजून जेवण वगैरे काही नव्हतं, त्यामुळे लाव म्हटलं गाडी आणि कुठचं म्हटलं जावं जेवायला. त्यामुळे गाडी लावली आणि हे गेलो बाहेर. आणि बाहेर गेलो तर एक मार्केटच्या साईडला एक म्हणजे 800 ते 900 मीटर कुठली यात्रा होती. ही यात्रा म्हणजे मोठी होती, पळणे आकाश पाळणे वगैरे असं होते पळणे. तो गाडीत येऊन गाडीत झोपलो, जेवण वगैरे केलं आणि सगळं म्हटलं जाऊया. तर आता सगळं उठून सगळं आवडले आणि आता 9-10 वाजले तरी अजून काही नाहीच. आणि थांबा दाखवतो तुम्हाला आलं तुम्ही पार्किंग. तर हे सगळं एवढं पार्किंग आहे. बाहेर आहे त्या गाड्या MH 12 MH पाक अखंड महाराष्ट्रातल्या गाड्या त्या. आणि इथं काय तर क्रिकेटचं काय तर हे आवडतं, आत नाही खेळायचं. आणि इकडे साईडला गार्डन आहे, दिसते का. तर बघा काय होते. पार्टी काय तर फोन म्हटलं करते, फोन केला मला गाडी खाली करायला. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ चालू ठेवा. पार्टीला आला फोन आणि आता चाललो आहे गाडी खाली ही करायला. आणि आमच्या काय 2 गाड्या आहेत पुढची, MH 45 आणि आपली MH 10. तर आता जायचं आहे, बघू तर जाऊन काय होते. सकाळी 8 वाजता म्हटलं होता, 11 वाजलं आणि आत्ता का झालं गाडी खाली. तिकीट आहे, गाडी आधी झाला आहे. आता आमची गाडी आधी झालायची झालं, बघूया काय होते. मेन मंडी म्हणजे आतमध्ये होतं आणि बिघडलं. आपली गाडी तलाव म्हणलाय, ते काय माहीत नाही. तर काय दाखवतो इकडं असं सगळं मार्केट यार्ड आणि काय तर गाडी इथं खाली होती वाटतं. हे दिसते का गाडीच्या कॅमेरा इथं खाली. आणि ती गाडी ते गेले, बघूया आता आणत्या गाडी किती वेळ लागते काय माहीत. चला बघू. तर मगाशी आपली गाडी हित्त होती आणि आता लावल्या हित्त. तर त्याचं काय करते. आणि आपलं मगाची गाडी होती हित्त व्हायला क्रॉसिंग. आपली अजून अशी आहे. आता 11 वाजलं, 8 वाजता म्हटलं होतं, बघू किती वेळ लागते गाडी जायला भरायला. अजून 12 वाजले, गाडी आत्ता व्हायला खाली. विषय काय झाला, मग अशी गाडी हित्त होती त्या पिकअपच्या काढला, नंतर हित्त लावली, नंतर हित्त लावली. आता होईल खाली. 11 वाजता आत घातलो होतो, 1 तास त्यातच गेलं. आत्ता गावाला गाडी खाली. आणि हे त्याचं दुकान आहे, अशी गाडी आहे. तर बघूया काय होते ते आणि किती वेळ लागते ते. अजून जेवण नाही, गाडी झाली खाली मग जायचं जेवायला. बघू व्हिडिओ कंटिन्यू कर. माल फायनली गाडी झाली खाली. 1:30 वाजले आणि आता पण चालली गाडी भरायला. तर आता सध्या टेंबुर्णीच्या मार्केट यार्डात आहे. आता पुढे गेट लागतो, गेट काय पास आणि सरळ जायचं टेंबुर्णीला. तर बघूया आता जायला तास, अजून जेवण नाही. पुढचं जेवण वगैरे जायला टाईम होते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला भेटू उद्या नवीन. फायनल वाजले 3 आणि मी आहे कुर्डुवाडीच्या बायपासला हॉटेलवर थांबलो जेवायला. आणि इथं हॉटेल आहे आणि
इथं लावल्या गाडी. आता हा जो बायपास आहे वाडीचा बायपास कोरडवाडीचा आणि आपल्याला जायचं टेम्पो नेला. अजून इथं टेम्पोने 25 किलोमीटर व्हायला वाटतं. तर काय जाऊन थांबायचं काय. नाश्ता केलो तो डायरेक्ट हल्लो. तो पार्टी आला फोन गाडी बाजायच्या की लवकर मग काय त्यात झालता उशीर. गाडी दाबली 80नच 10 मिनटात कोरडवाडी त्यातलं टेम्पोने त्यात आलो आहे गाडी बघायला. आणि काय हे रोड आहे काय आता 1 किलोमीटर झालं चाललं कचकन काय यायला गाडी म्हटलं गाठो त्या सांगायला विषयच नाही. असं आहे आणि आता जाऊन आपल्याला ड्रायव्हिंग करायचे बघा काय होते ते. का झालं शिकायचं चाललं वेळ गाडी इकडं तिकडं असं आल्या साईडनी लोकांनी असं जोड ठेवला आहे. म्हणजे आपल्या इकडं बघा काय होते दाखवतो पॉईंटवर गेल्यावर कसं काय आहे ते. जो तुम्ही आता रस्ता बघितला तो रस्ता बघायला कसा आणि त्याच्यापेक्षा पुढं रस्ता भाज होता. म्हणजे डबरी वगैरे पडली होते. तशीच गाडी आणली पुढं आणून जिथं बाग होती म्हणजे जिथं आपल्या गाडी लोड करायची तिथं लावली गाडी आणि इथं लावल्या. आणि ही त्यांची बाग आहे डाळिंबाची दिसली का. आणि तिथं आणून लावलो 5 मिनिटात एवढा पाऊस आला. व्हिडिओ बघा. अर्धा पाऊण तास त्यातच गेलं काय विषय नव्हता. मग आता एवढं झाड झाले आणि त्यात आणि अर्ध बॉक्स भरले अर्ध पॅकिंग झाले अर्ध अजून चालू आहे. त्या गाडीला लोड करायला चालू आहे. हे बघा चिक्कोल असा 22 झाले एवढं. आणि हे 2 मिनिट दाखव तुला पण जल्दी जा वो ये थ्री है उसके ऊपर उल्टा मार ले संध्याकाळचे 7 वाजलेत. आमची अजून काही गाडी भरली नाही. आणि आत्ता किती 288 बॉक्स भरलेत. आणि अजून काय तर 288 म्हणजे अजून एक 200-250 पर्यंत म्हटले माल आहे. म्हणजे 5 टनापर्यंत माल आहे म्हणून सांगितले. ते दिसते अर्धे बॉक्स भरले अर्धे पॅकिंग चालू आहे. तर बघा काय होते ते. आणि इथं बघून अर्धे काय तर टेम्पो आणि आहेत म्हणून हे त्यांचं सगळं रान दिसते. इकडं डाळिंब ह्या साईडला डाळिंब यूज कसली असते वाईट एवढं वातावरण झालं पाऊस पडल्यामुळं कडकच काय तर लावाले. आणि गाडी आपली बघा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर फायनली संध्याकाळचे 8 वाजले नाही. आमची अजून गाडी भरली नाही. काय विषय झाला आणि थोडा पाऊस आलता. आणि आता काय तर लूज जे आहे पॅकिंग ते काय अजून 50 बॉक्स आहेत त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल म्हणले. आपण तरी पण अर्धा पाऊण तास जातोच कारण इथं गाडी हलवायला मला 9 वाजेल. आणि सगळीकडे अंधार पडला आहे. अंधार पडला आणि त्यांनी तेवढीच बारीक लाईट लावल्या आणि त्याचं पॅकिंग चालू आहे. तर आता म्हटलं आपला पण व्हिडिओ थांबा म्हटलं इथंच कारण आता इथून पुढं काय होत नाही व्हिडिओ कारण सगळीकडे अंधार आहे त्यामुळे काय व्हिडिओ बनवता येत नाही. आणि आता व्हिडिओ इथं थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण आज चाललो आहे चेन्नईला.